नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण बांगडा फिश फ्रायची रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी बांगडा जो आहे तो मी स्वच्छ साफ करून 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती असे तुम्हाला मध्ये मध्ये असे काप करून घ्यायचे आहेत. आता मच्छी जी आहे त्याच्यासाठी आपल्याला एक मॅरिनेशन तयार करायचं आहे. तर आता ते मॅरिनेशन कसं करायचं ते आपण बघूया. तर सर्वात आधी इथे मी अद्रक आणि लसूण आहे ते खिसून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर त्याची बारीक पेस्टसुद्धा करू शकता. त्यामध्ये 1 छोटा चम्मच मीठ घातलेलं आहे चवीनुसार, 1 छोटा चम्मच हळद घातलेली आहे, 1 छोटा चम्मच लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे मी, आणि इथे कोकमचा आगाळ जे आहे ते मी इथे ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर ठीक, नसेल तरीही चालेल. आता यात मी फिश फ्रायचा मसाला ॲड केला आहे 1 मोठा चम्मच, आणि 1 चम्मच डेसिकेटेड कोकोनटची पावडर ॲड केलेली आहे. तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुक्कं नारळ जे आहे ते सुद्धा किंवा ओलं नारळसुद्धा खवून टाकू शकता. आता हा मसाला जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. तो मसाला आपल्याला पूर्ण बांगड्यावरती लावून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे हा मसाला जो आहे तो तुम्हाला पूर्ण बांगडा मच्छीवरती लावून घ्यायचा आहे. पुढून आणि पाठून दोन्ही साईडने तुम्हाला हा मसाला जो आहे तो लावून घ्यायचा आहे. खूपच छान आणि मस्त ही रेसिपी बनते. एकदम बेसिक मसाले वापरूनच मी हे मॅरिनेशन जे आहे ते रेडी केलेलं आहे. तर अशा प्रकारे जे आपण काप केले होते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा मसाला जो आहे मॅरिनेशनचा तो तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. आता हा पूर्ण मसाला जो आहे तो मी मच्छीच्या एका साईडला लावून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पलटी करून दुसऱ्या साईडला सुद्धा हे मॅरिनेशन जे आहे ते लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण मच्छीला हा मसाला जो आहे तो लावून घ्यायचा आहे मॅरिनेशन. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे मॅरिनेशन जे आहे ते मच्छीला लावून घ्यायचं आहे. तर खूपच सिंपल रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा अगदी सोलकढीसोबतसुद्धा ही फिश फ्रायची रेसिपी खूपच अप्रतिम लागते. तर आता सगळ्या बाजूनी तुम्हाला हा मसाला जो आहे तो नीट मॅरिनेशनचा लावून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी हा मसाला जो आहे तो मॅरिनेशन करून आपल्याला घ्यायचा आहे आणि कमीत कमी अर्धा तास किंवा पाऊण ताससुद्धा तुम्ही हे मॅरिनेट केलेली मच्छी जी आहे ती तुम्हाला अशीच ठेवून द्यायची आहे. मसाला जो आहे तो मच्छीला चांगला मुरला पाहिजेत आणि चांगला सेट झाला पाहिजेत. तर आता हा मसाला लावून झाला आहे. तर आता अर्धा ते पाऊण तास तुम्हाला हे मॅरिनेशन जे आहे ते मच्छीला असंच लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा बांगडा जो आहे तो फ्राय करायचा आहे, शॅलो फ्राय करायचा आहे. तर आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्ध्या वाटीपेक्षाही कमी तांदळाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि बारीक रवा जो आहे तो घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जो जाड रवा असेल त्याला मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घ्या. आता त्यात मी 1 चम्मच लाल मिरची पूड टाकलेला आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता हाताने हे मिक्सचर जे आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे, रवा आणि तांदळाचं पीठ. आणि त्यानंतर आपण जी मॅरिनेट केलेली मच्छी जी होती बांगडा ती यात आपल्याला घालायची आहे आणि वरतून थोडं थोडं पीठ टाकून तुम्हाला हे सर्व जे आहे ते कोट करून घ्यायचं आहे. रवा आणि तांदळाचं पीठ जे आहे ते चांगल्या प्रकारे मच्छीला कोट झालं पाहिजे. याच्याने खूप छान कुरकुरीतपणा येतो. वरतून जे कवर आहे ते खूप छान कुरकुरीत होतं आणि खायलासुद्धा टेस्टी लागतं. तर आता सर्व रवा आणि तांदळाचं पीठ जे आहे त्याचं मिश्रण जे आहे ते तुम्हाला मच्छीला दोन्ही बाजूने नीट व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही मच्छीचं हे मॅरिनेशन केलं तर खूपच अप्रतिम होतं. आणि आता यावरती आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. तर सर्व बाजूनी आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मच्छी जी आहे ती थोडीशी टॅप करून घ्यायची आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा पीठ आणि रवा वगैरे असेल तर ते सुद्धा निघेल आणि मच्छी जी आहे ती आपली छान फ्राय होईल. आता थोडंसं मच्छीला टॅप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर
मी तवा जो आहे तो तापत ठेवला आहे. तर आता ही फिश जी आहे ती आपली फ्राय करण्यासाठी रेडी आहे. तर आता आपलं तेल जे आहे ते मी तापत ठेवलं आहे. तव्यावरती 1 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल आणि तवा जे आहे ते तुमचं नीट व्यवस्थित तापलं पाहिजेत, म्हणजे जर तुम्ही मच्छी टाकलं तर ती अजिबात चिपकणार नाही. तर आता मच्छी जी आहे ती तुम्हाला यावरती टाकून घ्यायची आहे तेलावरती. तर 1 मिनटं मच्छी फ्राय होऊ द्यायची आहे चांगली, आणि त्यानंतरच तुम्हाला पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घ्यायची आहे. तर वरतून थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने तेल जे आहे ते नीट पसरेल. आणि त्यानंतर तिसरीसुद्धा इथे मी बांगडा जी आहे ती इथे टाकून घेणार आहे. आणि आता दोन्ही बाजूने आपल्याला ही बांगडा जी आहे ती नीट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आपल्या बांगडाला. तर अशाच प्रकारची मच्छी जी आहे ते तुम्हाला नीट व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर सगळी फिश जी आहे ती तुम्हाला अशीच फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघा किती छान मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. वरतून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त छान रसाळ अशी ही बांगडा फ्राय होते. तर स्टार्टर्ससाठी सुद्धा ही मच्छी जी आहे ती उत्तम आहे. तर आता आपली ही बांगडा फिश फ्राय जी आहे ती रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. तर बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे. तर आपली ही बांगडाची फिश फ्रायची रेसिपी आहे ती आता झालेली आहे. तर दोन्ही बाजूनी तुम्हाला बांगडा जो आहे तो अलटपलट करून नीट छान व्यवस्थित सगळ्या बाजूनी फ्राय करून घ्यायचा आहे. छान चांगलं वरतून कुरकुरीत होते, चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तुम्हाला मच्छी जी आहे ती सगळ्या बाजूनी मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे. तर आजची ही बांगडा फिश फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की करून बघा, खूपच अप्रतिम रेसिपी आहे. तर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तर आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया. तर रेसिपी कशी वाटली नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. व्हिडिओ जो आहे तो तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुमचे कमेंट्स आणि लाईक खूप महत्त्वाचे आहेत. तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी झालेली आहे. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.